तालुक्यातील टेकवाडी शिवारात अज्ञातांच्या धुमाकूळ, 2 ट्रॅक्टर शेतात घुसवून 500 पेक्षा जास्त पपई झाडांची अक्षरशः कत्तल। शिरपूर तालुक्यातील टेकवाडी शिवारात शेतकऱ्यांच्या मेहनतीवर थेट ट्रॅक्टर फिरवल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे। अज्ञातांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत 2 ट्रॅक्टर थेट पपईच्या शेतात घुसवत तब्बल 400 ते 500 पपई झाडांची नासधूस केली। लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। ही घटना 5 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली। नुकसानग्रस्त शेतकरी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता समोर दिसलेले दृश्य पाहून त्यांना धक्का बसला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भरवाडे येथील रहिवासी दिलीप भगवान पटेल यांची टेकवाडे शिवारात बागायती शेती आहे। त्यांनी पपईची लागवड केली असून पीक पहिली तोडणीला आले। त्याचवेळी अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास 2 ट्रॅक्टर शेतात घुसवले। ट्रॅक्टरच्या चाकाखाली झाडे चिरडली गेली, अनेक पपईची झाडे उन्मळून पडली आणि शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले। या घटनेमागे जाणून बुजून घातपात करण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे, अथवा महसूल विभागाच्या गस्ती पथकाकडून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू असल्याने वाळू माफियांनी ट्रॅक्टर लपवण्यासाठी शेतात घुसवले असावे, अशी शक्यता देखील नाकारता येत नाही। घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करणाऱ्यांच्या पाठीशी कोण आहे? रात्रीच्या वेळी 2 ट्रॅक्टर शेतात घुसतात आणि कोणालाच माहिती कशी मिळत नाही? दोषींवर कधी कारवाई होणार? असे संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहे। या प्रकरणी तात्काळ पंचनामा करावा, दोषींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे। शेतकऱ्यांच्या कष्टावर घाला घालणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा अशा घटना वाढतच जातील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला। भिला भगवान चौधरी, राहणार भरवाडे, तालुका शिरपूर। माझे टेकवाडे शिवारात शेती असून त्या शेतीमध्ये मी पपईची लागवड केलेली आहे। त्या पपईमध्ये आज रात्री 2 ट्रॅक्टर माफियांनी, वाळू माफियांनी माझ्या शेतामध्ये उभ्या पपईमध्ये ट्रॅक्टर टाकून माझे पपईचे नुकसान केलेले आहे। तरी या नुकसानाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी